नमस्कार मित्रांनो, आज आपण एक अत्यंत शक्तिशाली, सोपा आणि घरच्या घरी करता येणारा उपाय पाहणार आहोत. कापूर आणि लवंग एकत्र जाळण्याचा उपाय. हा उपाय फक्त धार्मिक नाही, तर यामध्ये वास्तुशास्त्र, आयुर्वेद आणि अध्यात्माचंही गुण सामावलं आहे. हा उपाय जर तुम्ही श्रद्धेने, नियमाने करत असाल, तर तुमचं घर वाईट शक्तींपासून, दृष्ट दोषापासून आणि नकारात्मकतेपासून मुक्त होईल. कापूर आणि लवंग यांचं आध्यात्मिक महत्त्व. कापूर म्हणजे कर्पूर, एक दिव्य वस्तू. कापूर जाळताना तो पूर्णपणे जळून जातो आणि कोणताही उरलेला अवशेष राहत नाही. हे आपल्याला शिकवतो की जीवनातही अहंकार न ठेवता पूर्णपणे समर्पण भाव असावा. लवंग ही फक्त मसाल्याची वस्तू नसून ती देवी देवतांच्या पूजेमध्ये वापरली जाते. लवंगमध्ये एक अशी शक्ती आहे जी दृष्टी, भूतबाधा आणि वाईट ऊर्जा यांना दूर ठेवते. शास्त्रात म्हटलं आहे की लवंग आणि कर्पूर जाळल्याने त्या जागेतील वातावरण शुद्ध, सात्विक आणि ऊर्जायुक्त होतं. वाईट शक्ती आणि नकारात्मक ऊर्जा कशी ओळखावी? कधी घरात शांततेचा अभाव वाटतो का? स्वप्न, अचानक तब्येती बिघडणे, सतत भांडणं, मानसिक अस्वस्थता हे नकारात्मक ऊर्जेचे संकेत असू शकतात. जिथे वाईट शक्ती असतात तिथे घरातले दिवे अचानक विझणे, देवळातील फुलं कोमेजणे हे लक्षणं दिसतात. उपाय कसा करावा? साहित्य: 1 कापुराची वडी, 2 लवंगा, 1 छोटा तांब्याचा किंवा पितळी दिवा. पद्धत: 1. संध्याकाळच्या वेळी सूर्यास्तानंतर घराच्या मध्यभागी किंवा देवघरात बसा. 2. दिवामध्ये कापूर ठेवा, त्यावर 2 लवंगा ठेवा. 3. देवाचे नामस्मरण करा आणि तो कापूर प्रज्वलित करा. 4. जळताना त्याचा धूर घरात सर्वत्र फिरवा. 5. देवाला प्रार्थना करा, हे देव, आमच्या घरातील वाईट शक्ती नष्ट करा, सकारात्मक ऊर्जा प्रकट करा. कधी करावं? दररोज संध्याकाळी, अमावस्या किंवा पौर्णिमा दिवशी विशेष प्रभावी. घरात नवस, पूजा, संकटकाळात नक्की करा. या उपायाचे फायदे: घरातील वाईट शक्ती दूर होतात, वास्तुदोष कमी होतो, मानसिक शांतता मिळते, घरात सकारात्मक ऊर्जा निर्माण होते, देवी देवतांची कृपा प्राप्त होते, नकारात्मक विचार दूर जातात, व्यापार व्यवसायात अडथळे कमी होतात. वैज्ञानिक दृष्टिकोन: कापूर आणि लवंग यामध्ये अँटीबॅक्टेरियल आणि अँटीसेप्टिक गुणधर्म असतात. कापूर जळल्यावर हवा शुद्ध होते, लवंग जळल्यावर त्याचा धूर घरातील जंतूंना मारतो, मानसिक तणाव कमी होतो, मन एकाग्र होतं. या उपायात काय चुका टाळाव्यात? कापूर व लवंग विझल्यावर पुन्हा वापरू नका. प्लास्टिक किंवा स्टीलच्या पात्रात जाळू नका. खोटी श्रद्धा न बाळगता श्रद्धा आणि विश्वासाने करा. रात्री उशिरा किंवा अंधारात न करता सूर्यास्तानंतर लगेच करा. एकटे करत असल्यास देवाचं स्मरण अवश्य करत राहा. पूरक उपाय आणि टिप्स: दर गुरुवारी गंध, हळद आणि गूळ घरात फवारावं. शनिवारी काळ्या उडदाच्या दाण्यांसोबत कापूर जाळल्यास शनिदोष कमी होतो. एखाद्या विशिष्ट समस्येसाठी हा उपाय 9 दिवस सलग करा. देवघरात रोज गंध कपूर वाहिल्याने दैवी ऊर्जा सतत टिकून राहते. हिंदू धर्मात धुराचं स्थान. धूर, अत्तर आणि सुगंध हे केवळ सौंदर्य वाढवणारे नाही, तर दैवी शक्तींना आकर्षित करणारे माध्यम आहेत. आपल्या पूर्वजांनी नेहमीच सांगितलं, जिथे सुगंध आहे तिथे लक्ष्मी असते. धूप, कापूर आणि लवंग यांचा धूर देवतांना प्रसन्न करतो आणि राक्षसी शक्तींना दूर पळवतो. वास्तविक अग्निहोत्र, यज्ञ, हवन हे सर्व काही धुराशीच निगडीत आहेत. धुरातूनच मंत्रांची ऊर्जाही संचारते. कालसर्प, पितृदोष आणि नजर दोष यावर परिणाम. काही वेळा घरात अनामिक अशुभ घटना घडत राहतात, मग ती अचानक आजारी पडणं असो किंवा सतत अपयश मिळणं असो. अशा वेळेस लवंग व कापूर यांचा उपाय केल्यास कालसर्प दोष, पितृदोष आणि दृष्टदोष यांचा प्रभाव कमी होतो. जर घरात लहान मुलं वारंवार आजारी पडत असतील, तर रात्री झोपण्याआधी त्यांच्या भोवती हा धूर एक फेरी मारून झोपा घालावी. परिणाम तुम्हाला दिसेल. दिवा, अग्नी आणि धुराचा मानसिक आरोग्यावर परिणाम. कधी दिवा बघताना तुमचं मन शांत झालंय का? कापूर व लवंग यांचा जळणारा अग्नी मनाला एक चैतन्य देतो, चिंता कमी करतो आणि झोपेचं प्रमाण सुधारवतो. जे लोक डिप्रेशन, स्ट्रेस किंवा भीती यांचा सामना करत आहेत, त्यांनी रोज हा उपाय अवश्य करावा. फक्त घरच नाही, दुकानात आणि ऑफिसमध्येही करा. हा उपाय फक्त घरापुरता मर्यादित नाही. जर तुम्ही व्यवसाय करता, दुकान चालवता किंवा ऑफिसमध्ये सतत तणाव वाटतो, ग्राहक कमी येतात, तर सकाळी दुकान उघडण्याआधी किंवा ऑफिस सुरू करताना हा उपाय केल्यास व्यवसायात वाढ, नवीन संधी आणि आर्थिक स्थैर्य येतं. काही विशेष दिवस जेव्हा हा उपाय अत्यंत प्रभावी असतो. अमावस्या, वाईट शक्तींचं सामर्थ्य जास्त असतं, त्यांचं उच्चाटन करण्यासाठी आदर्श दिवस. शनिवार, शनीची कृपा मिळवण्यासाठी, शनी दोष दूर करण्यासाठी. मंगळवार, घरातील भांडण, रक्तदोष, वाईट ऊर्जा दूर करण्यासाठी. गुरुवार, गुरुग्रहाची कृपा आणि आध्यात्मिक उन्नतीसाठी.
श्रावण मास, नवरात्र, महाशिवरात्र, दीपावली या काळात दुप्पट प्रभाव असतो. तुमचा अनुभव स्वानुभवात रूपांतरित करा. मित्रांनो, फक्त ऐकून पाहून काहीच बदल होत नाही. अनुभव हा केवळ कृतीतूनच येतो. हे उपाय दिव्य आहेत, पण तेवढीच महत्वाची आहे श्रद्धा, सातत्य आणि नम्रता. एकदा प्रयत्न करून बघा आणि अनुभव स्वतः घ्या. लक्षात ठेवा, देवावर विश्वास ठेवणं म्हणजे चमत्काराची वाट पाहणं नाही, तर चमत्कार घडवण्याच्या प्रक्रियेत स्वतःला तयार करणं आहे. देवघर आणि ऊर्जा केंद्र यामध्ये हा उपाय कसा जोडायचा? आपण देवघरात दररोज पूजा करतो, फुलं वाहतो, पण जेव्हा आपण धूप, कापूर आणि लवंगाचा उपयोग करतो तेव्हा ती ऊर्जा घराच्या कानाकोपऱ्यात पोहोचते. घराच्या कोपऱ्यात साचलेली संचित नकारात्मक ऊर्जा, वास्तुदोषाचे स्थायिक बिंदू यांना जळणाऱ्या लवंग कापराचा धूर स्पर्श करतो. देवघराच्या समोर कधी कधी लवंग कापूर दिवा ठेवून ओम नमो भगवते वासुदेवाय किंवा ओम नमः शिवाय मंत्र जपावा. संपूर्ण घर दिव्यता आणि शक्तीने भरून जातं. पौराणिक संदर्भ. कापूर आणि लवंग देवतांना का प्रिय आहेत? शास्त्रात लिहिलं आहे की देवी लक्ष्मी आणि भगवान विष्णू यांना कर्पूर अति प्रिय आहे. पद्म पुराण आणि लिंग पुराणात उल्लेख आहे की जे भक्त शुद्ध कर्पूर आणि लवंगाने अर्चना करतात त्यांच्यावर देवता प्रसन्न होतात. लवंग ही अग्नितत्वाशी संबंधित आहे, म्हणूनच ती जळताना शक्तिशाली धूर तयार करते जो वाईट शक्तींना सहन होत नाही. शंकराची पूजा करताना लवंग आणि कर्पूर अर्पण केल्यास भूत प्रेत, नजर, अघोरी शक्तींचा प्रभाव दूर होतो. गृहिणींसाठी खास हा उपाय कोणत्या खोलीत करावा? अनेक गृहिणींना प्रश्न पडतो की हा उपाय फक्त देवघरात करावा का? उत्तर आहे नाही. स्वयंपाकघर, कारण इथे अन्न तयार होतं, इथे ऊर्जा सर्वात जास्त असते. बाळाची खोली, जर बाळ वारंवार रडत असेल, झोपत नसेल तर हलकासा धूर वापरावा. पश्चिम दिशेचा कोपरा, जिथे सूर्यप्रकाश पोहोचत नाही तिथे नकारात्मकता साचते, हा उपाय त्या भागात अवश्य करावा. मुख्य दरवाजाजवळ, घरात येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीसोबत ऊर्जा येते, या ठिकाणी धूर फिरवल्यास वाईट ऊर्जा आत येत नाही. वास्तुशास्त्र तज्ञ काय सांगतात? वास्तुशास्त्रात सांगितलं आहे की घरात 4 प्रमुख तत्वांचं संतुलन असावं: अग्नी, जल, वायू आणि पृथ्वी. कापूर आणि लवंग अग्नी आणि वायू तत्वांना संतुलित करतात. डॉक्टर सुधीर भोसले, वास्तुतज्ञ, म्हणतात, दररोज लवंग कापूर जाळल्याने घरातील कोपऱ्यांमधील साठलेली वायू शक्ती सक्रिय होते आणि वाईट ऊर्जेचा अटकाव होतो. योग साधक, ध्यान करणाऱ्यांसाठी उपयोग. योग, ध्यान किंवा मंत्रसाधना करणाऱ्यांनी ध्यान करताना शुद्ध वातावरण हवं असतं. कापूर, लवंग जळवल्यानंतर ध्यान करताना मन एकाग्र होतं, वातावरण सकारात्मक होतं आणि मंत्रशक्ती अधिक प्रभावी होते. कापूर आणि लवंगाच्या विविध प्रकारांबद्दल माहिती. कापूरचे प्रकार: शुद्ध देशी कर्पूर मोठ्या दुकानदाराकडून घ्यावा. सिंथेटिक कापूर टाळावा, यामध्ये रासायनिक पदार्थ असतो. लवंगचे प्रकार: गडद तपकिरी रंगाची, जाडसर लवंग सर्वोत्तम. खमंग सुगंध येणारी लवंग निवडा. लक्षात ठेवा, चुकीचा कापूर किंवा लवंग वापरल्यास उपायाचा प्रभाव कमी होतो. दृष्ट लागल्यावर लवंग कापूर उपाय. जर एखाद्या व्यक्तीला किंवा लहान बाळाला दृष्ट लागली असेल तर हा उपाय वापरा. 1 वाटी घ्या, त्यात कापूर आणि 2 लवंगा ठेवा. 2 त्या व्यक्तीभोवती 7 वेळा फिरवा. 3 बाहेर अंगणात किंवा गॅलरीत जाळा. 4 धूर घरात थोडा पसरू द्या. हे उपाय बाळ, वृद्ध आणि स्त्रियांच्या दृष्ट दूर करण्यासाठी अत्यंत प्रभावी आहेत. कापूर लवंग उपाय ध्यानपूर्वक केल्यास काय अनुभवता येतो? जर हा उपाय करताना तुम्ही मंत्र जपत असाल, जसे की ओम त्र्यंबक यजामहे, ओम नमः शिवाय, ओम श्रीं हरी श्रीं महालक्ष्मी नमः, तर फक्त घरच नाही तर तुमचं संपूर्ण मानसिक आणि आध्यात्मिक क्षेत्रही शुद्ध होतं. कधी कधी काही अनाकलनीय गोष्टी घडतात. घरात कोणतीही अडचण असो, त्रासदायक स्वप्न, झोप न लागणं किंवा अचानक वाईट बातम्या येणं, अशा वेळी लवंग कापूरचा धूर म्हणजे दिव्य रक्षण कवच बनतो. सप्तवार, रविवारी किंवा अमावस्येच्या दिवशी हा उपाय केल्यास वाईट भविष्यापासून संरक्षण मिळतं. मित्रांनो, घरात एखादा छोटासा दीप जळतो आणि त्या प्रकाशात जेव्हा श्रद्धा मिसळते तेव्हा दैवी शक्ती जन्म घेतात. कधी घरातले प्रश्न डॉक्टर, इंजिनियर, वकील सोडवू शकत नाहीत, पण एक लहानसा उपाय श्रद्धेने केलेला आयुष्य बदलवतो. शेवटी सांगायचं एकच: कापूर आणि लवंग जाळा. फक्त हवामान शुद्ध होणार नाही, तुमचं भाग्य सुद्धा उजळेल.